योच काय बंगला? हा काय माहित आहे मला, मी बघत होते. तू खरं बोलतोयस का खोटं ते? बघितलेस का माझी किती वट्ट आहे? तुझ्या मालकीन बाई मऊ असतात माझ्या पुढे. ह्यांचं काय घेऊन बसलेस? ते लाडू कुठे द्यायचे माहित आहे का तुला? हे इकडे मागे गेलीस ना, तिकडे किचन आहे बघ. हा हा माहित आहे मला. मी बघत होते तुला माहित आहे का नाही ते. बातमी कुणी फोडली पटकन सांगा आणि मला मोकळं करा. मामासाहेब चला सांगतोय, आम्ही टुनीत काय बोललो नाही. अरे कुणीच काय बोललं नाही. अरे बातमीला काय पाय फुटले का? आपोआप बाहेर जायला कशी गेली? आता हा कोण कार्यक्रम आहे आणि तू डायरेक्ट आत कशी काय आली? ते ड्रायव्हरनं सोडलं तुमच्या. मला इकडे जा म्हणला. ड्रायव्हर? आता तर सगळे ड्रायव्हर इथं होते. कुठला ड्रायव्हर भेटला तुला? मी कशाला नाव विचारत बसू? ते सोडा, लाडू घेऊन आली मी. कुणाला द्यायचं? ही कोण नवी बाया? लाडू घेऊन आली मी. बबनने पाठवले. लाडू? बघू बघू. या वा मस्त आहे हा लाडू. चांगले आहेत ना? मग लाखाची ऑर्डर फिक्स का? लाखाची ऑर्डर? हा, साहेब मुख्यमंत्री झाल्यावर लाख लाडू वाटायचे आहेत ना. मामासाहेब कोण येतं? त्यांनीच दिली ऑर्डर. तुम्ही इथं काय करताय? पाहुणे येणार बाहेर, आपापल्या कामाला जा. चला चला चला. दिलेस ना लाडू, मग तू जा आता. जा म्हणजे? ते लाख लाडूच्या ऑर्डरचं काय झालं ते सांगा की आधी. कसली ऑर्डर आता? साहेबांच्या मुख्यमंत्री पदानं यायच्या आधीच आपटी खाल्ली. आता कसले लाख लाडू वाटतात? मुख्यमंत्री पदाचा डाव फेस काढला या टायमाला बी. मग ह्या लाडूचं काय? आम्ही खातो की. घ्या. नाही नको. अहो घ्या. नको. आता हा म्हणते ना. ऑर्डरचं सोडा, पण माझ्या ह्या लाडूचं काय? ह्या लाडूचं काय? असं कसं? 1 डझन लाडूचं 360 तर द्यायच लागणार. मुख्यमंत्री झाल्यावर लाख लाडूच्या ऑर्डरचं बघू पाहिजे तर. या लाडूचे पैसे? हे तो सॅम्पल लाडू आहेत. सॅम्पल कधी? ऑर्डर मिळाली असती तर. आता ऑर्डर नाही तर ह्या लाडूचे पैसे द्यायला लागणार म्हणजे लागणार. तुझा काय हिशोब असेल ना तो बबनला सांगायचं जाऊन. आत्ता जायच ना. वाटलंच मला बबनला कोणतरी मामा बनवत असणार. अगं ह्यांनाच मामा म्हणतात. मामा ते काय नाही, मला माझ्या लाडूचे पैसे पाहिजे. मिळणार नाही. तू आणि तो बबन काय ते बघून घे. जाते. असं कसं मिळत नाहीत ना तेच बघते. वाघाच्या जबड्यातनं पैसा काढायची धमक आहे या सुमित. आता लक्षात आलं ना सगळ्यांना? ही मीटिंग मुख्यमंत्री पदासाठी नव्हतीच मुळी. आमच्या समर सिंगची वेलकम पार्टी होती. याची खात्री पटली ना आता तुम्हाला? अहो पटलंच काय, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं मॅडम आम्ही. मग आता याविषयी बाहेर कुठेही कोणाशीही चर्चा नको, बरोबर ना? अगदी बरोबर मॅडम. असं कसं देत नाहीत पैसे? काय झाडा लागतात का? कसं देत नाहीत पैसे बघतेच मी. या नरसुमावाच्या जबड्यात हात घालून पैसे काढणार ही पोरगी. आहो स्वतःला लय वाघ समजू नका.
या घरात वाघ एकच, तुमच्या ताई, सगळ्यांच्या ताई मॅडम. हो मग अगो बाई, हो ताई मॅडम कडे तर गेली नसेल ना ती पोरगी. हाय. ताई मेलो. ती मोठी माणसं समजतात का स्वतःला? गरीबाचे पैसे काय झाडाला लागतात का? तुम्हीच नव्हत्या मालकीनबाई मॅडम? तुम्हीच असणार. माझ्या लाडूची ऑर्डर कॅन्सल केली ते केली आणि सॅम्पल म्हणून लाडू आणलेल्याचे पैसे बी दिले नाही तुमच्या माणसानं. मॅडम हे बरोबर नाही हा. अगं कोण तू? कसली ऑर्डर, कसले पैसे, कसले लाडू? हा वा, जसं काय माहितच नाही. अहो साहेब मुख्यमंत्री होणार म्हणून लाख लाडू वाटायचं ठरवलंय ना तुम्ही? आजचा महत्वाचा कार्यक्रम त्यासाठीच आहे ना? अहो मॅडम, काही नाही, तुम्ही लक्ष देऊ नका. अहो विरोधकांचा डाव आहे हा, राजकारणच शेवटी. राजकारण नाही, खरंच लाडूची ऑर्डर आहे म्हणून सांगितलं होतं. मी गावातल्या सगळ्या बायका बी बोलून ठेवल्यात लाडू वळायला. पण कशाचं काय आणि फाटक्यात पाय. मला माझ्या लाडूचं 360 रुपये कोण देणार? अरे दादा, काय बोलती ही मुलगी? कसली ऑर्डर, कसले लाडू? हा ह्यो काय यांच्या तोंडात आहे त्यो? मला माझे पैसे द्या आणि मोकळं करा बघू. तुम्ही मोठी माणसं आहेसा, तुम्हाला काय वाटत नसेल, पण मला माझे 360 लय महत्वाचे आहेत. तुला घरी जायला सांगितलं होतं मी. चल घरी. अशी कशी जाऊ? बागाच्या जबड्यात हात घालून पैसे काढतीस तुम्ही. बरोबर देतो देतो, थांब जरा. हे घे आणि जा लवकर इथून. हे जर आधी दिलं असतं ना ते एवढं बोलायला लागलं नसतं. परत कधी असं गरीबाचे पैसे लाटाय बघू नका. हे सुमीचा आजचे लाडू किती फेमस आहेत हे तुमच्या ड्रायव्हरला विचारा. काय ड्रायव्हर, चल. बघितलं, विरोधकांचा डाव आहे हा. एका गरीब मुलीला आमच्या घरी पाठवलं. पैशासाठी, केवळ पैशासाठी ही माणसं कुठच्याही पातळीवर जाऊ शकतात. असल्या माणसांचं मनावर घ्यायचं नसतं. गेले 15,000 गेले. 2,000 पाण्यात. आ. 10,000ला फटका. शांत, ताई शांत, ताई शांत, ताई शांत, ताई
ताई शांत हो! ताई शांत हो. आई पाया पडतो तुझ्या. स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. अगं मला पण वाटतंय की काडी लावावी आणि सगळ्या जगाला पेटवून द्यावं, पण नाईलाज आहे ना आपला. मला कळतंय आपल्या तोंडाशी आलेला असा घास कोणीतरी असा हिसकावून घ्यावा, तसं झालं हे सगळं. काय करणार, तू काळजी करू नकोस. तुझा हा भाऊ जिवंत आहे ना, तोवर तुला काळजी करायचं काही कारण नाहीये. तू शांत हो. शांत शांत. मी का शांत हो? ताई मी असं जगा वेगळं काय मागितलंय की जे मला मिळू शकत नाही? ताई मला मान्य आहे, तू जगा वेगळं काहीही मागितलं नाहीयेस. तू फक्त मिसेस मुख्यमंत्री पद तर मागितलं होतंस. देव एवढा तुझ्यावर का नाराज झालाय तेच कळत नाहीये मला. त्या मुलीला ही बातमी कळली कशी? हा, सगळा जुळत आलेला खेळ त्या आगाऊमुळे बिघडलाय. कळतंय का तुला नरसू? ताई ताई तू काळजी करू नकोस. त्या आगाऊ मुलीचा शोध चालू आहे. जशी आम्हाला ती मिळेल तशी तुझ्या समोर हजर करतो. माझ्या ताईचा अपमान करते म्हणजे काय? ताई तुझ्या नाका तोंडात पाणी गेलं, पण इथं सर्दी पडसं मला झालंय. ताई काही झालं तरी हा नरसू तुझ्या अंगावरची सगळी संकट स्वतःच्या अंगावर घेईल. काय पण म्हणा तुम्ही, त्या पोरगीला ना 360 रुपये द्यायलाच नाही पाहिजे होतं. नाही, लाडू चांगलं होतं तसं तिचं, पण तिची तेवढी लायकी नव्हती. लाडू 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 कोणी दिली होती लाडूची ऑर्डर? इथे ताईच्या नाकात तोंडात पाणी जाऊन तिची बदनामी झालीये आणि तुला त्या 360 रुपयांची पडली. असे 56 360 रुपये ताईवरनं ओळून टाकतो मी. आव पण गप्प बस. अय्या बरोबर करायची नाही. इथं ताईचं मिसेस मुख्यमंत्री पद पाण्यात गेलंय आणि तुला पैशाचे पडले, हे महत्वाचं नाहीये. अनुराधा, हे कपडे बदलू मी आता? नरसू, बाबा ज्योतिषाला बोलव आणि मुहूर्त काढून दे यांना. कपडे बदलायला मुहूर्त? तो कशाला? मग मला का विचारताय? ताई नाही नाही, हो हो नाही, बदलतो, लगेच बदलतो. ताई तू काळजी करू नको. त्या मुलीला शोधतो आणि तिच्या पापाची शिक्षा तिला देतोच. कुठं जाते बघतो. सुमे अगं मला नको ग, माझं काय खरं नाही अगं. का? अगं ती सगळ्यांना आम्ही आले ती
त्यांच्याच हाताला घालू ना तर माझं काय खरं नाही अगं. आता आणि काय नवीन भानगड केली? भानगड सोड ग, मला आधी लपव तू. हो, ते तुमचं तुम्ही बघा, मी हिशोब करते. सुमे, तुझा बाप कुठे? सकाळीच बाहेर गेलेत. कुठं? कुठे काय माहित नाही, कसली तरी ऑर्डर आहे म्हणत होतं. काय काम होतं का? आलेला आमची गाडी काय सांग त्याला. बर. अरे हारला म्हणून पळून गेला असेल कुठतरी. 1 मिनिट. काय म्हणलं तुम्ही? हारला असेल म्हणजे? अगं काल सुरेन आमच्या बरोबर ते पावशेर पाटील मुख्यमंत्री होणार म्हणून 500-500ची पैज लावली होती, तेच न्यायला आलो तो आम्ही. पैज म्हणजे जुगार ना? अगं जुगाराचा भाऊच म्हण. बघ आपल्याला फसून इथं लपलंय. पातळ देऊ का लपायला? माझ्याच घरात मी कशाला लपू? अरे ते दिसतंय की आता. अरे वाडीच्या न लावता 500-500 देऊन टाक. घेते सुमीकडनं. बापाचं कर्ज पुरीन फेडायचं असतं. हो, तुमचा व्यवहार तुमचं तुम्ही मिटवायचा. 1 रुपया मिळणार नाही. माझ्याकडे पैसे मागे कुणी आले ना ते याद राखा. सूर्या, तुम्ही सांगती म्हणून सोडतोय तुला. संध्याकाळी भेट, बघतो तुला. चल रे नाम्या. सुमे, आहेत ना ग तुझ्याकडे पैसे? देऊन टाक ना त्यांचं. डोक्यावर कर्ज नसून येईना कारण. तुमच्या डोक्याचा स्क्रू झालाय ढिला, तो फिट करा आधी. जुगार खेळायला सांगतो कोण? 500 आणि 500 हजारात तर सवाल आहे. तुझ्याकडे किती आहेत? खानावळीचं 1,500 आणि कालच्या लाडूचं 360. त्यातला 1000. 1 रुपया मिळणार नाही. तुझं नाही माझं नाही. 500 दे. 500चं मी बघतो. अजिबात नाही हा. 100 तरी 50. बरं 10 रुपये. 1 पैसा मिळणार नाही. आज सगळ्या पैशांचा बाजार भरणार आहे मी. घरात एवढा मोठा चोर आहे म्हणतात त्याचा काही भरोसा नाही. मी जाऊन येऊन दुपारच्या डब्याची तयारी करा. तेवढं तरी करा काम. सुमी, ए सुमी, लाडूचं 500 रुपये दे बया. नवरा लय शिव्या घालायला लागलाय. सुरेश भाऊजी, सुमी कुठे येव? इथे लपून बसलीस वय ग? मी कशाला लपू? मी ते पिशव्या शोधत होते. पिशव्यांचं सोड. नवरा माझा मानगुटीवर बसलाय. लाडूचं 500 रुपये मागतोय. त्याला काय सांगू आधी सांग मला. सांगा, शेरसिंग मंत्री पाटील मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून लाडू नाहीत, आणि लाडू नाहीत म्हणून तुमचं 500 रुपये नाहीत. सांगा. असं असतंय वे कुठं? तुझ्यामुळे मला नवऱ्याच्या शिव्या खायला लागल्या. असलीच आहे. असं असतं वे कुठं तेव्हा? सुमे, एवढं शर्टाचं बटन तुपले लावून दे की. नाहीतर अगं सकाळी सकाळी काय मॅडम जाळ काढतील माझ्यावर. तुझी ताईबाई हायच तशी. त्या मोठ्या माणसांना ना आपल्या सगळ्यांची कदरच नसते. तू एक बिचारा साधा भोळा आणि त्यात तो एक ड्रायव्हर. ड्रायव्हर कोण? काल तो मला भेटला होता. बिचाराची गाडी बंद पडली होती. कधी? कुठं? कसं काय? बबन्या, आता एक तर मला जायला उशीर होतोय बाजारात आणि त्यात तुला सगळं रामायण आताच ऐकायचंय.
तुमच्या सगळ्यांच्यात ना तो ड्रायव्हर चांगलाय.